नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 3 डिसेंबर 2025 माझ्या मूळ गावातले बोरनार या गावामधून जिल्हा परिषद शाळेची छोटीशी सहल ऑर्गॅनिक शेती संदर्भात पाहणी व छोटीशी सहल करण्यासाठी आपल्या शेतात आले आणि येताना छोटे मुलं आणि त्यांचा स्टाफ सगळा आला आणि त्याच्यामध्ये सर जे आहेत काटे सर, मी त्यांना सांगेल की तुमची ओळख करून द्यावी। सर नमस्कार। नमस्कार। आपली ओळख द्या। मी आपल्या गावातीलच जिल्हा परिषद शाळा बोरनार येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि आम्ही आज या शाळेमध्ये आमचा जो शैक्षणिक सत्रातील क्षेत्रभेट हा एक उद्देश असतो। तर क्षेत्रभेटीसाठी आम्ही आपल्याच गावातील या शेताची निवड याच्यासाठी केली की या शेतामध्ये जी शेती केली जाते ती शेती सेंद्रिय पद्धतीने केली जाते आणि आमच्या मुलांना सेंद्रिय शेतीच्या संदर्भाने अधिकची माहिती मिळावी याचं प्रात्यक्षिक या शेतातनं आमच्या मुलांना मिळालं। त्याचप्रमाणे या शेतीमध्ये अजून एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळाली की या शेतामध्ये जी पिकं घेतली जातात ही आंतरपीक पद्धतीने घेतली जातात, म्हणजे एका पिकामध्ये दुसरं पीक घेतलं जातं। त्याच्यामुळे शेतीतून अधिक प्रमाणात उत्पन्न येऊन शेतकरी कसा समृद्ध होईल इतका चांगला प्रयोग या शेतामध्ये केलेला आहे। त्याचबरोबर शेतीमध्ये वर्षानुवर्ष जे शेतकरी बांधव रासायनिक खतांचा वापर करतायत, त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे कीटकनाशक वापरून शेती करतोय आणि त्याच्यामुळे शेती नापीक होत आहे। आणि जर का वर्षानुवर्ष ही क्रिया अशीच चालू राहिली तर काही दिवसांनी भविष्यात ही शेती नापीक होऊन माझा शेतकरी बांधव उद्या बेरोजगार होण्याची वेळ येऊ शकते। 100%। परंतु या आमच्या किशोर भाऊंनी त्यांच्या शेतामध्ये असा प्रयोग केला की येणाऱ्या होतकरू शेतकऱ्याला त्याने त्याच्या शेतामध्ये कशा प्रकारची सेंद्रिय शेती करावी इतकं सुंदर असं प्रात्यक्षिक त्यांच्या शेतामध्ये आज आमच्या शाळेतील मुलांना आम्हा सर्वांना बघायला मिळालं। आंतरपीक पद्धतीचा एक चांगला उपयोग त्यांनी आपल्या शेतामध्ये केलेला आहे, जेणेकरून या आंतरपीक पद्धतीमध्ये शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळण्याचा एक सुलभ मार्ग इथून मोकळा होणार आहे। खूप मजा आली, खूप चांगला आनंद आज आमच्या मुलांनी या शेतामध्ये घेतला। चांगल्या प्रकारची माहिती या शेतामधनं आमच्या मुलांना मिळाली आणि खरोखर आमच्या या सर्व स्टाफ, आम्ही सर्व आमचे मुलं मुली यांनी आज या शेतामध्ये या क्षेत्रभेटीतून खूप आनंद घेतला आणि आमच्यासह मुलांना या शेतीतून खूप काही शिकायला मिळालं। म्हणून मी सर्वांच्या आपल्या शाळेच्या वतीनं किशोर भाऊंना धन्यवाद देतो आणि मुलांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायचंय। कामच नाही, आपण वयाच्या 50-55 मध्ये सेंद्रिय शेतीचं महत्व समजायला लागलं आपल्याला असं म्हणू। पण हे जे आज लहान लहान बालक आहेत यांना जर आजच सेंद्रिय शेतीची गोडी जर लागली ना तर नक्कीच येत्या फ्युचरमध्ये ते पण या पद्धतीने शेती करतील। आता आपण विद्यार्थ्यांना टरबूज खाऊ घातलं, कसं लागलं रे बेटा तुम्हा सर्वांना? कॅमेरा दो। तुम्ही जे टरबूज खाल्लं आता तिकडे टरबुजाची चव कशी होती याचं कारण जे टरबूज आहे ते विदाऊट केमिकल पद्धतीचं ते टरबूज होतं, म्हणजे सेंद्रिय शेतीतून पिकवलेलं ते फळ होतं, म्हणून त्याची चव कशी होती? गोड अशी चव होती। आणि किशोर भाऊनी एक शब्द दिलेला अजून की तुम्हाला सर याच्यानंतर शाळेसाठी कुठल्याही प्रकारची मदत असली तर तुम्ही केव्हाही मला मागा, केव्हाही तुम्ही मला आवर्जून सांगा सर, मी कुठल्याही स्वरूपातली मदत तुम्हाला केव्हाही करायला तयार आहे। म्हणून पुन्हा त्यांच्यासाठी जोरात एकदा टाळ्या वाजवायचे। नाही सर, आपलं एकच मार्गदर्शन, माझं एक म्हणणं आहे, काही साधारणतः माझी 20 बिघे जमीन आहे, पण या 20 बिघ्यामध्ये आपण हाच उद्दिष्ट ठेवलाय का 50 बिघ्याचं उत्पन्न यायला पाहिजे आणि ते ऑर्गॅनिक मध्ये एवढी नक्की ताकद आहे सर। आपण आता खालच्या शेतांमध्ये टरबुजांमध्ये फिरलो, पहिला माल आपला हार्वेस्टिंग झालाय, कालचा ब्लॉग मी पण टाकलाय का ऑर्गॅनिक मध्येही एवढी ताकद आहे आणि एवढं चांगलं उत्पादन येतं। म्हणजे आज जर विद्यार्थ्यांनी आज टरबूज चिरलं आणि खाल्लं, पेस्टिसाइड नाही, फर्टिलायझर नाही, जर आता आपण एखादी भेंडी तोडून खाल्ली, भेंडी असं म्हणता का इतकं सेन्सिटिव्ह आहे तिला रोज फवारायचं, पण आपल्या ऑर्गॅनिक मध्ये त्या भेंडीला कोणताच रोग नाही। आणि आपण तोडली आणि खाल्ली तरी काही वाद नाही। आता राहिला 20 बिघ्याचा प्रश्न। 20 बिघ्यामध्ये मी माझी जी आज पद्धत जी मांडली आहे जमिनीची आंतरपीक म्हणजे हाय डेन्सिटी मध्ये मल्टी क्रॉप फार्मिंग, तर मी त्या 20 बिघ्यामध्ये 50 बिघ्याचं नियोजन करून चालतो। म्हणजे मला आता 50 बिघे जमिनी मधून इल्ड घेतोय मी, आणि त्या पद्धतीने जर तुम्ही डिझाईन केलं ना तर तुम्ही शेतकरी उपाशी मारणारच नाही। बरोबर, एक चांगला प्रयोग त्यांनी त्यांच्या शेतामध्ये दिसतोय आणि आपल्याला हाच उद्दिष्ट होता, आपलं चॅनल बनवायचाच उद्दिष्ट होता का नवीन शेतकरी घाबरतो काम करायला,
आपण म्हटलं चला सुरुवात आपल्यापासून करू आणि रिझल्ट पण आपल्याला दिसायला लागले. खालच्या शेतांमध्ये ग्रोथ झाडांची असो, फळांची असो, फुलांची असो सुंदर प्रकारे चालू आहे. आणि हे बालगोपाल आले, मलाही खूप आनंद झाला. त्यांची पॉझिटिव्ह गेन माझ्या शेताला लागली, सर्वात महत्वाचं म्हणजे. आणि हेच आपलं उद्दिष्ट होतं. हा व्हिडिओ बनवायचाच ते उद्दिष्टच तो आहे का बा चांगल्या मुलांना ऑर्गॅनिक मध्ये खाऊ घालायचं. आणि मी तर सांगेल आता अजून कोणाकोणाला टरबूज खायचा हात वर करा. टरबूज कोणाला पाहिजे का? आता आपण लगेच शेतातून मागू, भरपूर टरबूज मागू आपण. पण तत्पूर्वी एक तुमच्यापैकी एका मुलीने आणि एका मुलाने तुम्ही इथे आल्याचा तुम्हाला काय आनंद झाला 2 मिनिटात शेअर करायचं. पहिल्यांदा मीनाक्षी शेअर करेल. पटकन 2 मिनिटात तुम्ही आले त्याचं काय कसं वाटलं बेटा? पटकन उभं राहायचं. तू नाव सांगितलं पटकन सांग. हा नाव सांग तुझं, कसं वाटलं? नाव सांगून शेती पटकन कशी आपण वाटली? त्याचा आनंद. ओम तुला तयार व्हायचं लगेच. हा बोल. टाळा वाजव मीनाक्षीसाठी. हे घे, हे बघ, हे घे. मीनाक्षी घे. हा. नमस्कार, माझे नाव मीनाक्षी विनोद धनगर आहे. आज आम्ही सर्व मुली आणि मुलं आम्ही इथं जमलेलो आहोत. आम्ही इथं टरबूज पाहिले, भेंडी पाहिली, संत्री पाहिले. आम्हाला खूप आनंद झाला. सरांनी बी आम्हाला मार्गदर्शन केलं. धन्यवाद. ओके. याच्यानंतर ओम सांगेल आपला ये बेटा की कुठल्या कुठल्या प्रकारची शेती आपण बघितली आणि कुठल्या प्रकारचं पीक पद्धती थोडक्यात सांगेल. ओम साठी सुद्धा टाळ्या वाजवायच्या आहे. चल ये पट घे. नमस्कार, माझे नाव ओम विवेक भट. मी इयत्ता 7वीचा विद्यार्थी आहे. आम्ही सर्व मुले जीप प्राथमिक शाळा बोरनार या शाळेतून येथे सहल काढलेली आहे. येथे आंतरकेंद्रीय पद्धतीने शेती केलेली आहे. आम्हाला सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले, त्यामुळे मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. सर काही बोलायचं आहे मॅडम लोकांना? काही मॅडम तुम्हाला प्रतिक्रिया द्यायची कोणाला काही प्रतिक्रिया द्यायची तुमच्यापैकी कोणाला मॅडम? बोलायचं असेल तर बोलू शकतात. तुला बोलायचं शिने? तुमच्यापैकी बोलायचं? तुला बोलायचं रिद्धी? घे बेटा. ये ना मग बोल. ये. काही लाजायचं नाही. घे बेटा. बोल तिथे हा असू द्या. नाव सांगतो. माझे नाव रिद्धी राव चौधरी. आज आम्हाला या शेतामध्ये येऊन खूप छान वाटत आहे आणि खूप ऐकायचं का सांगते ते. आणि खूप आनंद भेटत आहे. आणि इथं आम्हाला टरबूज पण खायला भेटत आहे. धन्यवाद. तिला खाण्याचा खूप आनंद झालेला आहे. कारण तरी फळं आता कशी आहे? आपण कशी फळं सेंद्रिय फळं असल्यामुळे फळं कशी आहे, चव कशी आहे, गोड चव आहे. ठीक आहे. भरपूर प्रमाणात टरबुजांचा आस्वाद आपण घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे एक आनंद तुम्ही घेतलेला आहे. म्हणजे थोडक्यात आपली जी क्षेत्रभेट आहे ती सफल झालेली आहे. पुन्हा एकदा किशोर भाऊंसाठी आणि त्यांच्या सर्व स्टाफसाठी जोरात टाळ्या वाजवायचा आहे. आणि सर मी पण म्हणेल तुम्ही पण माझं शेत निवडलं, विद्यार्थ्यांना सेंद्रिय शेतीची माहिती द्यावी या उत्स्फूर्तीने तुम्ही मला फोन केला. मी पण लगेच तयार झालो. म्हटलं चला सर मलाही जास्त आनंद होईल. तुम्ही आले, तुमचा स्टाफ आला, विद्यार्थी आले, तरी मी पण तुमचं मनपूर्वक स्वागत करतो, आभार व्यक्त करतो. आणि आजचा ब्लॉग इथंच आपण संपवूया. नमस्कार. धन्यवाद.